हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा दावा, तर खुल्ला पैशाचं वाटप सुरू होतं काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही आरोप। सभेत पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणांचं स्पष्टीकरण। दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, महाराष्ट्रात 53.51% मतदान। राज्यातील 8 मतदारसंघामध्ये सर्वाधिक 56.66% मतदान वर्धा मतदारसंघात, तर सर्वात कमी 52.03% मतदान हिंगोली लोकसभा मतदारसंघात। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तर देशातल्या निवडणुका ईव्हीएम वरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीत 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो। धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2014 मध्ये तुम्ही केलं ते संस्कार आणि 2019 मध्ये दादांनी जी केली ती मात्र गद्दारी, धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही, बारामतीच्या खासदारांनीच दादांच्या कामावर डल्ला मारलाय, सुनंदा पवारांच्या धनशक्तीच्या आरोपाला रुपाली चाकणकर यांचं प्रत्युत्तर। म्हातारा खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरतय, दादांच्या लक्षात आलं की म्हातारा काही किल्ली देत नाही, सदाभाऊ खोत यांचा पवारांवर हल्ला बोल, तर सगळे पाकिट मारेत, हे खोताना पटलं, जितेंद्र आव्हाडांचा टोला। मवियाच्या काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत काही सापडलं नाही, देवेंद्र फडणवीसांचा मविया सरकारवर गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस खोटारडे, फडणवीस अटक करणार होते म्हणून एकनाथ शिंदे पळून गेले, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। मविया सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि काही जणांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा। नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि भुजबळांचे निकटवर्ती अंबादास खैरेंकडून अर्जाची खरेदी, तर शांतिगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढणार। पक्षाने सांगितल्यास नाशिकमधून निवडणूक लढणार, नाशिकची जागा आधीच अजित पवार गटाला सुटली, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेचीच, आज किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी जाहीर होईल, संजय शिरसाट यांची माहिती। वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, उत्तर मध्य मुंबईत माझ्यासाठी नौखा मतदारसंघ नाहीये, वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार, ठाकरेंचं विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।